नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड आणि तुम्ही पाहता आमचा यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट। तर मित्रांनो, सरकारचे शेतकऱ्यांकडे या ठिकाणी दुर्लक्ष केले जात असल्याचं आपल्याला पाहायलाच मिळत आहे। या ठिकाणी बघितलं तर राज्य सरकारमार्फत जे दुष्काळी अनुदान असेल किंवा पीक विमा असेल, हे मात्र अद्यापर्यंत या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळालेलं नाही। अनेक शेतकरी पीक विमा असेल, दुष्काळी अनुदान असेल याचं वाट बघत आहे, मात्र राज्य सरकारकडून या संबंधी कोणतीही अपडेट शेतकऱ्यांना देण्यात येत नाही आणि त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांकडे या ठिकाणी राज्य सरकार दुर्लक्ष केले जात का, असा प्रश्न शेतकरी वर्गाकडून केला जात आहे। तुम्हाला काय वाटते, राज्य सरकार शेतकऱ्याकडे दुर्लक्ष केला जात आहे का? कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका। माझ्या मते तर राज्य सरकार जो आहे शेतकऱ्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, ज्यामध्ये आतापर्यंत दुष्काळी लाभसुद्धा शेतकऱ्यांना मिळालेला नाही। पीक विम्याची रक्कमसुद्धा लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अद्यापपर्यंत जमा करण्यात आलेली नाही। अनेक जिल्ह्यातील 25% अग्रिम पीक विमा रक्कमसुद्धा जमा करण्यात आलेली नाही। तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। शेतकऱ्यांना माहीत झाला पाहिजे की राज्य सरकार जो आहे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केला जात आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। इथेच थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।